Dear student, today we will see the next theorem. If two chords of a circle intersect each other in the interior of a circle, काय सांगितलं की दोन वर्तुळांच्या असणाऱ्या जीवा कोणत्या ए बी आणि सी डी काय करता दिसतात, वर्तुळाला त्या ठिकाणी आतमध्ये छेदतात किंवा वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये त्या ठिकाणी छेदतात. तर पुढे काय सांगितलंय, देन द मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम इज हाफ द सम ऑफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल अँड इट्स अपोजिट अँगल. बस की या ठिकाणी काय काय सांगितलं, तर काय सांगितलं आपल्याला, काय दाखवायला सांगितलंय, तर या ठिकाणी जी काही जीवा जी आहे तर त्या जिवेने केलेला जो काही कोन जो आहे कोणता CEB हा जो काही कोन जो आहे तर त्या कोनाचं असणारं जे काही माप जे आहे तर ते माप कसं सांगितलंय, हाफ म्हणजे 1/2 कशाच्या, सम ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल अँड इट्स अपोजिट अँगल. तर यांचं असणारं याचं असणारं जे काही माप जे आहे तर ते माप याने त्या ठिकाणी आंतरखंडित केलेले जे काही कंस जे आहेत, कोणकोणते कंस आहेत, एक त्या ठिकाणी आपल्याला EDR दिसतोय आणि एक त्या ठिकाणी BC दिसतोय. यांच्या मापाच्या कसं दाखवायचंय, निम्म जे आहे तर ते निम्म त्या ठिकाणी दाखवायचंय. आणि हे असणारे जे काही सिद्धता जे आहे तर ते सिद्धता आपल्याला रिकामे असणाऱ्या ज्या काही चौकटी ज्या आहेत तर त्या चौकटीच्या साईड त्या ठिकाणी भरायचं. आता काय काय की आकृतीमध्ये या ठिकाणी पहा, ए सर्कल विथ सेंटर O, आकृतीमध्ये वर्तुळाचं केंद्र त्या ठिकाणी O त्या ठिकाणी बरोबर. पुढे कॉर्ड AB अँड कॉर्ड CD इंटरसेक्ट ऍट पॉइंट E इनसाइड द सर्कल. या ठिकाणी निळ्या अक्षरामध्ये AB जीवा आहे, रेड कलर मध्ये त्या ठिकाणी CD जीवा आहे. या दोन्ही जीवा एकमेकांना वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये पुढे छेदताना दिसतात. तर बिंदू E जो आहे तर त्या E मध्ये छेदतात. तर टू प्रूव्ह काय सिद्ध करायचे बा, काय प्रूव्ह करायचं सांगितलंय, देन द मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम, या ज्या काही जीवा ज्या आहेत तर त्या जीवांशी संबंधित असणारा जो काही कोन आहे, उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण CEB या कोनाचं माप यांनी त्या ठिकाणी आंतरखंडित केलेले जे काही कंस जे आहेत, हा एक कंस आहे आणि हा एक कंस आहे, यांच्या कंसांच्या मापांच्या कसं दाखवायचे, तर त्याची बेरीज जी आहे तर ती बेरीज कशी दाखवली आपण, हाफ त्या ठिकाणी दाखवली, अर्धी त्या ठिकाणी दाखवली. याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायची. पाहता कन्स्ट्रक्शन काय केली, तर या ठिकाणी तुटक रेषेने मी दाखवलेले की ड्रॉ सेगमेंट. कोणता सेगमेंट काढला आपण, तर त्या ठिकाणी DB हा जो काही सेगमेंट जो आहे तो सेगमेंट त्या ठिकाणी कोणता काढलेला आहे, DB बरोबर. का त्याचा प्रूफ आपल्याला द्यायचं, सिद्धता त्या ठिकाणी द्यायची. काय दिले की अँगल ABD, अँगल ABD हा का की इन्स्क्राईब अँगल थेरम, आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार. आता आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार पहा की आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेला जो काही कंस जो आहे तर त्या कंसाच्या मापाच्या कसं दाखवायचं आपल्याला, निम्म दाखवायचं. ABD ने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे तर AD आणि त्याच्या मापाच्या कसं दाखवायचं आपल्याला, तर त्या ठिकाणी निम्म द्या येते. पुन्हा एकदा त्या ठिकाणी लक्षात घ्या की सर्वसाधारणपणे ABD याने आंतरखंडित केलेला जो काही कंस जो आहे तर तो कंस कोणता आहे, AD. आणि म्हणून 1/2 मेजर ऑफ अँगल आर्क, कोणते आर्क आहे तर AD त्या ठिकाणी बरोबर. याला आपण समीकरण नंबर 1 त्या ठिकाणी अशाच पद्धतीने पहा, अँगल CDB हा कोन, या कोनानं आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे, BC त्या ठिकाणी. आणि म्हणून या कोनाचं माप अँगल CDB इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क BC बरोबर. याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. आणि याचं कारण आपल्याला दिलं कशावरून लिहिलं कोणी, इन्स्क्राईब अँगल थेरम.
आंतरलिखित कोनाचं प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयावरून आपण या ठिकाणी त्याच्यानंतर पुढे बा काय दिलेले की अँगल सीईबी हा जो काही कोन जो आहे हा कोन काय सांगितले इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल ईडीबी हा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाचा कोणता कोन सीईबी काय आहे बाह्य कोन त्या ठिकाणी बरोबर काय आहे बाह्य कोन त्या ठिकाणी मग आता बाह्य कोन जर असेल तर पहा की सीईबीचं माप म्हणजे सीईबीचं माप कसं असतंय तर त्याच्या दुरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं म्हणजेच त्या ठिकाणी कशाबरोबर दाखवलेले EBD याच्या बरोबर अधिक अँगल EDB म्हणजे बाह्य कोनाचं माप कसं दाखवलंय तर त्याच्या दुरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे काय बरोबर कशावरून तर या ठिकाणी आपल्याला त्याचं रिझन जे आहे तर ते रिझन लिहायचे रिमोट इंटेरियर अँगल थेरम लिहिणार आपण या ठिकाणी कारण रिमोट इंटेरियर अँगल थेरम बरोबर पुढे दॅट इज हा जो काही कोन आहे सीईबी आता EBD हा जो काही EBD हा जो काही कोन जो आहे याच कोनाचं माप आपण कसं लिहू शकतो ABD अशाच पद्धतीने पुढे अँगल EDB म्हणजे या कोनाचं माप कसं लिहू शकतो आपण सी ने सुरुवात करू शकतो CDB आणि यांच्या दरम्यान संबंध घेतले मी ABDच्या बाबतीमध्ये पहा काय लिहिलेले A', B आणि CDBच्या बाबतीमध्ये CDBच्या बाबतीमध्ये काय केलेले CED अशा प्रकारचा दरम्यानचा संबंध त्या ठिकाणी दिले पुढे पहा मग आता आपण काय करू इक्वेशन 1 आणि 2 पहा या ठिकाणी आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 त्या ठिकाणी तर इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय केलेले पहा की इक्वेशन 1 आणि 2 मध्ये आपण काय करू या दोन्ही कंसांच्या मापांचे काय करू आपण त्या ठिकाणी बेरीज जी आहे तर ती बेरीज काय की पहिलं इक्वेशन आहे 1/2 मेजर ऑफ अँगल कोणता आहे आर्क ED आहे म्हणजे या ठिकाणी काय लिहिलं आपल्याला आर्क ED बरोबर प्लस 1/2 काय आहे आर्क BC काय केली समीकरण 1 आणि 2 ची काय केली आपण बेरीज जी आहे तर ती बेरीज केली बरोबर हेच आपल्याला पुढे लिहिलेले पहा की याच्यामधून काय केलेलं 1/2 जे आहे तर ते 1/2 त्या ठिकाणी कॉमन काढलेलं आहे 1/2 कॉमन जर काढलं तर कंसामध्ये काय राहिले या ठिकाणी आर्क ED प्लस आर्क BC किंवा CB आणि हेच आपल्याला काय करायचं सांगितलं तो सिद्ध करायला त्या ठिकाणी सांगितलं येते अशा पद्धतीने हे जे काय असणारे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयाचं असणारे काही प्रूफ जो आहे तर तो प्रूफ आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येते याच्यानंतर पुढे आता पुढचा थेरम आपल्याला पाहायचा आहे इफ 2 लाईन्स कंटेनिंग कॉर्ड्स ऑफ ए सर्कल इंटरसेक्ट ईच अदर आउटसाइड द सर्कल काय सांग की वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या ज्या काही रेषा ज्या आहेत तर त्या रेषा काय करतात वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये छेदत असतील तर पाहिजे सांगितलं देन measure of the angles between them is half the difference in the measures of the arc intersected by the angle की वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये छेदत असतील तर त्या रेषांमधील असणारे जे काही कोणाचं असणारे जे काही माप जे आहे म्हणजे कोणतं तर अँगल AEC या कोणाचं असणारं जे काही माप जे आहे तर ते माप कसं असतं तर त्या कोणानं आंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापांच्या कसं असतं निम्म असतं हा जो काही कोन जो आहे तर या कोणानं
त्या ठिकाणी आंतरखंडित केलेले ते काही कंस जे आहेत तर ते कंस कोणकोणते आहेत पहा. एक त्या ठिकाणी आपल्याला एसी एक कंस त्या ठिकाणी असणार आहे आणि एक कोणता असणार आहे बीडी असणार आहे. आणि म्हणून या कोणानं आंतरखंडित केलेल्या कंसांची ही जी काही मापं जी आहे तर त्या मापांच्या फरकांच्या कसं असतं निम्म असतं हे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं सिद्ध करायचं. पहा त्यासाठी गिव्हन आपल्याला दिले काय काय दिलेले तर आपल्याला सांगता येईल सर्कल विथ सेंटर ओ का गिव्हन मध्ये पहिले एक आकडा सांगता. काय आकडा सांगता येईल आपल्याला ए सर्कल विथ सेंटर ओ ओ केंद्र असलेल्या वर्तुळात. अजून काय दिलेलं आपल्याला ही लाईन ए बी intersects the circle at points A and B. ही रेषा ए बी जी आहे तर ती रेषा ए बी काय हाताने असते वर्तुळाला ए आणि बी बिंदूमध्ये छेद. पुढे अशाच पद्धतीने पुढे काय सांगता आपल्याला की लाईन सी डी intersects the circle at points कोणते सी अँड डी. अशा पद्धतीने सीडी रेषा जी आहे तर ती सीडी रेषा काय करते वर्तुळाला सी आणि डी बिंदूमध्ये छेदते. बरोबर. त्याच्यानंतर अजून गिव्हन मध्ये लिहिता येईल आपल्याला की लाईन ए बी and line CD intersect at point E. काय लिहिता येईल ही लाईन ए बी and line CD intersects at point E. ज्या काही दोन रेषा ज्या आहेत तर त्या दोन रेषा एकमेकांना काय होता नसतात ई बिंदू जे आहेत तर त्या ई बिंदू मध्ये छेदतात. मग आता प्रूव्ह काय करायचं पहा. टू प्रूव्ह आता काय प्रूव्ह करायचं काय सांगितलेले देन द मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम. याच्या काही रेषा ज्या आहेत तर त्या रेषांनी तयार केलेला जो काही कोन जो आहे या कोनाचं माप कोणता कोन आहे पहा ए ई सी या कोनाचं माप म्हणजे अँगल ए ई सी इज इक्वल टू कसं असणार आहे पहा कसं आहे देन मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम इज हाफ. पहिल्यांदा मी हाफ म्हणतो हाफ कसं आहे द डिफरन्स इन द मेजर ऑफ द आर्क इंटरसेक्टेड बाय द अँगल. आता हा जो काही कोन जो आहे तर त्या कोनानं आंतरखंडित केलेले ते काही कंस जे आहेत कोणकोणते कंस आहेत पहा. एक कंस त्या ठिकाणी लिहितो मी त्या ठिकाणी मेजर ऑफ आर्क एक एसी आहे आणि दुसरा कोणता आहे मेजर ऑफ आर्क दुसरा कोणता कंस त्या ठिकाणी आंतरखंडित केलेला आहे तर बीडी एक आहे. बरोबर बीडी. आणि म्हणून काय आहे मेजर ऑफ द अँगल कसं आहे बिटवीन देम इज हाफ द डिफरन्स. आता याचा डिफरन्स घ्यायचा आहे. डिफरन्स घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वजा चिन्ह असतं आणि या डिफरन्सच्या मापाच्या कसं दाखवायचं तर आपल्याला त्याचं माप त्या ठिकाणी निम्म त्या ठिकाणी येते जे आपल्याला त्या ठिकाणी साध्य त्या ठिकाणी. आता याच्यासाठी आपल्याला असणारे काही कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी काय हा पुढे कन्स्ट्रक्शन लिहितो मी कन्स्ट्रक्शन. आता काय कन्स्ट्रक्शन करायची त्या ठिकाणी काय करायचंय की ड्रॉ सेगमेंट बीसी. आता काही बीसी सेगमेंट जो आहे तर तो बीसी सेगमेंट आपण त्या ठिकाणी काढू. हा त्या ठिकाणी बीसी सेगमेंट जो आहे तर तो बीसी सेगमेंट या ठिकाणी ड्रॉ. इथे कन्स्ट्रक्शन लिहितो मी की ड्रॉ सेगमेंट बीसी. बरोबर. आता आपल्याला प्रूफ लिहायचं आहे
छिद्रता कशी दिसते. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते पाठ की अँगल एबीसी हा अँगल एबीसी या कोणानं आंतरखंडित केलेला कंस कोणता एसी आणि म्हणून आंतरलिखित कोणाच्या प्रमेयानुसार येते काय लिहिता येईल आपल्याला त्या ठिकाणी की अँगल एबीसी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ द आर्क कोणता असणार आहे एसी. याला इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी म्हणतो मी. कशावरून दिलं आपण हे तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आंतरलिखित कोणाचं प्रमेय. काय प्रमेय आहे की आंतरलिखित कोणाचं माप एबीसीचं माप कसं असतं तर त्याने आंतरखंडित केलेला जो काही कंस जो आहे एसी कंस तर त्या कंसाच्या मापाचे कसं असणार आहे निम्म त्या ठिकाणी असणार. बरोबर. अशाच पद्धतीने पहा अँगल बीसीडी हा कोण. आता याने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे बीडी त्या ठिकाणी आणि म्हणून इथे पुढे दुसरा आपल्याला लिहिता येईल पहा की अँगल बीसीडी या आंतरलिखित कोणाचा माप कसं असतं त्याने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे तर मेजर ऑफ आर्क बीडी आणि त्या बीडीच्या कसं असणार आहे निम्म त्या ठिकाणी असणार. याला समीकरण नंबर 2 आहे. पुढून लिहिलं तर इन्स्क्राइब अँगल थेरम आंतरलिखित कोणाच्या प्रमेयावरून आपण त्या ठिकाणी लिहिले. बरोबर. पुढे पाहता की अँगल ABC is an exterior angle and exterior triangle म्हणतो मी. एक्सटेरियर अँगल पहिल्यांदा एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल कोणता ट्रायंगल तर BEC की कोण एबीसी हा एबीसी जो आहे तर तो काय आहे त्रिकोण BEC हा BEC चा काय आहे बाह्य कोण त्या ठिकाणी. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की कोण एबीसी जो आहे तर तो कोण एबीसी हा जो काही त्रिकोण जो आहे BEC चा काय आहे बाह्य कोण त्या ठिकाणी. बरोबर. मग आता त्या ठिकाणी रिमोट इंटेरियर अँगल थेरम काय थेरम आहे तर बाह्य कोणाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजेवर असतं. काय लिहिता येईल आपल्याला काय लिहिता येईल असं लिहितो मी बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार काय असतंय की दूरस्थ आंतरकोनाचं माप दूरस्थ आंतरकोन कोणता आहे एबीसी याचं असणार जे काही माप जे आहे तर त्याचं माप कसं असणार आहे दूरस्थ बाह्य कोणाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या कसं असणार आहे बेरजेवर असणार. म्हणजे याचं जे काही माप जे आहे तर त्याचं माप या दोघांच्या कोणांच्या मापांच्या बेरजेवर त्या ठिकाणी असणार आहे. इज इक्वल टू दूरस्थ आंतरकोन एबीसी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल कोणता बीईसी या कोणाचा BEC प्लस मेजर ऑफ अँगल कोणता तर BCE पुढे दिलं बाय रिमोट इंटेरियर अँगल दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार सॉरी बाह्य कोणाचं जे काही प्रमेय जे आहे तर त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी बरोबर. पुढे आता ह्याच कोणाचं माप पुढे अँगल ABC इज इक्वल दॅट इज लिहितो आता अँगल BEC या BEC असणारे जे काही माप जे आहे कोणता BEC या कोणाचं माप या कोणाचं माप कसं लिहू शकतो मी काय लिहू शकतो AEC कशाचं BECचं BECचं माप कसं लिहू शकतो मी AEC
अँगल ACE प्लस पुन्हा BCE का BCEचं माप म्हणलं जायचं. कशाचं लिहायचंय? BCEचं माप. आता हे BCचं माप कसं लिहू शकतो मी त्या ठिकाणी? BCD लिहू शकतो. अँगल BCD. आता या ठिकाणी हे लिहित असताना आपण कोणकोणते दरम्यानचा संबंध वापरले याच्यासाठी? ABE इथे लिहितो कंसामध्ये ABE आणि BCD साठी कोणता लिहिलाय? CDE. CDE बरोबर. पाहता याला समीकरण नंबर किती झाली आपली? बरं 1 2 याला मी म्हणतो त्या ठिकाणी 3 त्या ठिकाणी बरोबर. आता पुढे आता आपण काय करू पहा की सर्वसाधारणपणे आपल्याला काय करायचंय तर फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी करायचा आहे. आता पुढे आता अँगल ABC, या अँगल ABCच्या ऐवजी काय लिहू शकतो मी त्या ठिकाणी? 1/2 मेजर ऑफ RAC लिहू शकतो. काय लिहितोय? 1/2 मेजर ऑफ RAC इज इक्वल बरोबर. याच्याऐवजी काय लिहिलं? हे लिहिलं. त्याच्यानंतर पुढे अँगल ACE प्लस आता मेजर ऑफ अँगल या ठिकाणी मेजर म्हणतो मी, या ठिकाणी मेजर म्हणतो बरोबर लक्षात तुमच्या. मेजर ऑफ अँगल BCD. आता या ठिकाणी अँगल BCD किती दिलेला आपल्याला? 1/2 मेजर ऑफ RBD. कुठून बदल केला हा? तर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 मधून आपण त्या ठिकाणी बदल जो आहे तो बदल त्या ठिकाणी केले बरोबर. मग आता आपल्याला काय करायचंय? ACEचं माप त्या ठिकाणी काढायचं. मग याचं काय करू आपण? या ठिकाणी ट्रान्सफर त्या ठिकाणी बरोबर. मग आता ट्रान्सफर जर केलं तर पहा लेफ्ट साईडला काय आहे? 1/2 मेजर ऑफ RAC हा प्लस आहे, या बाजूला आणला तर मायनस झाला. 1/2 मेजर ऑफ RBD आणि काय शिल्लक राहिले? इज इक्वल टू अँगल ACE बरोबर. हेच मी पहिल्यांदा लिहितो याला की अँगल ACE इज इक्वल टू काय आले? 1/2 मेजर ऑफ RAC मायनस 1/2 मेजर ऑफ RBD बरोबर. पुढे काय करू शकतो आपण? कॉमन त्या ठिकाणी काढू शकतो आणि म्हणून अँगल ACE इज इक्वल टू दोघांमधून काय करू? 1/2 त्या ठिकाणी कॉमन काढलं. 1/2 कॉमन काढलं तर काय कंसामध्ये राहिले शिल्लक? मेजर ऑफ RAC मायनस 1/2 कॉमन काढलेले मेजर ऑफ RBD आणि पूर्ण कंस त्या ठिकाणी पूर्ण येते. आणि हे आपल्याला काय करायचं सांगितलंय? सिद्ध करायला त्या ठिकाणी सांगितलं होतं. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सिद्ध केले येते. पण आता हा जो काही असणारे काही थेरम जे आहे किंवा ऍक्टिव्हिटी जी आहे, गुणधर्म जो आहे, तर त्या गुणधर्माचं फक्त असणारे काही स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. याची सिद्धता तुम्हाला काही कोणी परीक्षेला विचारणार नाही. फक्त त्याचं अप्लाय जे आहे, उपयोजन जे आहे तर ते उपयोजन तुम्हाला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे येते. एवढाच भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढची असणारी काय प्रॅक्टिस सेट 3.4 जो आहे तर तो प्रॅक्टिस सेट 3.4 आपण पुढील तासाला त्या ठिकाणी सोडवणार आहोत. धन्यवाद.